प्रेम संबंधाच्या वादातून भाचीला त्रास, समजवायला गेलेल्या मामाचा जीव घेतला. मामाचा टेलिंगचा व्यवसाय. प्रेम मागून मिळत नाही, ते एक अशी भावना आहे की एकमेकांचे मन जुळले तरच प्रेम जमते. पण अलीकडच्या तरुणांना मात्र आपल्याला आवडलेल्या मुलीनेही आपल्यावरच प्रेम करावे असे वाटते. त्यासाठी तो तिच्यावर जबरदस्ती करतो. तिने नकार दिला तर तिला त्रास देतो. पण याला प्रेम म्हणत नाहीत, हे त्या नीच लोकांना कळतच नाही. कोणी त्रास दिला, छेड काढले तर मुली घरी सांगतात. तसेच एका मुलीने आईला सांगितले की आदित्य मला त्रास देतो. हे ऐकून त्या माऊलीने भाऊ आणि भाचा विशालला ही माहिती दिली. आपल्या मामे बहिणीला त्रास देणाऱ्या आदित्यला विशालने फोन करून समजावले. पण याचा आदित्यला इतका राग आला की त्याने मित्राच्या साथीने विशालला मरेपर्यंत मारहाण केली. यामध्ये नाहक विशालचा जीव गेला. त्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली तरच अशा प्रकारांना लगाम बसणार आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. विशाल प्रशांत हबीब, वय वर्ष 28. हा तरुण फ्लॅट नंबर 401 राधिका रॉयल सोसायटी, बारंगमणी, मळा, चव्हाण बागेजवळ, धायरी, पुणे येथे राहतो. या ठिकाणी त्याचे आई वडील, लहान भाऊ प्रथमेश, वय वर्ष 26, तसेच विशालची पत्नी भारती हे एकत्रित राहत होते. विशाल हा टेलरिंग व्यवसाय करत होता. त्याचा सदाशिव पेठ पुणे येथे बिझी लँड बिल्डिंगमध्ये स्वतःचा गेल्या काही वर्षांपासून टेलरिंग व्यवसाय आहे. विशाल हा घरून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास व्यवसायाच्या ठिकाणी जात असे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असे. विशाल हा घरी येण्या जाण्याकरता हिरो कंपनीची ग्लॅमर गाडी क्रमांक MH12 NF 958 ही वापरत असे. तसेच विशालचा लहान भाऊ प्रथमेश IT कंपनीमध्ये नोकरीला होता. विशाल राहत असलेले घर हे या परिसरामध्ये राहणाऱ्या राजेंद्र जगताप यांच्या मालकीचे होते. दरमहा भाड्याची रक्कम विशाल स्वतः जगताप यांना देत असे. एकंदरीत विशालचा स्वभाव सरळ असल्याने तो आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजारी पाजारी यांच्यासोबत मिळून मिसळून वागत असल्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटायचा. सगळे नातेवाईक विशालच्या शब्दाला किंमत देत असत. साधारणपणे 15 दिवसापूर्वी विशालची मामी सोलापूर येथे राहत होते. तिने विशालचे वडील प्रशांत हबीब आणि विशालला फोन केला होता. फोनवर मामीने सांगितले की माझ्या मुलीला पुणे येथे राहणारा आदित्य उमाप हा तरुण प्रेम संबंधावरून नाहक त्रास देत आहे. त्याला एकदा समजावून सांगा. त्यावेळी विशालने मामीला ठीक आहे, मी बघतो असे म्हणून त्याने आदित्य उमापचा मोबाईल नंबर मागून घेतला. मामीने विशालला आदित्यचा नंबर दिला. त्यानंतर विशालने आदित्य उमापच्या मोबाईलवर फोन करून त्याला समजावून सांगितले, ती माझ्या मामाची मुलगी आहे, तू तिला त्रास देऊ नकोस. विशालने फोन केल्याने आदित्य खूप चिडला. त्या दोघांची फोनवरच तू मेमे झाली. त्यावेळी आदित्यने शिवीगाळ केली. विशालचे आई वडील मंडळी आदित्यचे बोलणे ऐकत होते. असाच 4-5 दिवसांचा कालावधी निघून गेला. आदित्य उमापला विशालचे बोलणे जिव्हारी लागले होते. तो आता विशालला अद्दल घडवायचीच असा मनाशी निश्चय करून संधी शोधत होता. त्याने ही गोष्ट त्याचे मित्र अभिषेक स्वरूप गुलबुले, वय वर्षे 21, राहणार लक्ष्मण पोकळे यांच्या वारंगणी, माळा येथील चाळेमध्ये धायरी, तसेच चंद्रमोहन उर्फ सोन्या जालेंदर लोखंडे, वय वर्ष 19, भैरवनाथ मंदिर, धायरी, पुणे यांना सांगितले. माझ्या प्रेमामध्ये मोठा अडसर विशालचा आहे. त्याने मला फोन करून धमकावले आणि तिचा नाद सोडून दे असे म्हणतो. मला शिवीगाळ करतो. त्याचा काहीतरी बंदोबस्त लवकरात लवकर करणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच तो अभिषेक आणि चंद्रमोहन उर्फ सोन्या याला विशालची गेम करण्यासाठी मला मदत करा असे म्हणाला. तेव्हा त्या दोघांनीही होकार दिला. मग त्यांनी एक प्लॅन केला. 1-2 दिवसांचा कालावधी निघून गेला. दिनांक 10 मार्चला त्या तिघांची दारू आणि चायनीजची पार्टी झाली. त्यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विशालची गेम करायचे ठरवले. दिनांक 11 मार्च 2026चा तो दिवस उजाडला. विशाल हा नेहमीप्रमाणे सगळे रोजचे सकाळचे कामकाज करून दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कामाला गेला. दिवसभर काम धंदा करून संध्याकाळी घराकडे येण्यास निघाला. तो कोणत्या रस्त्याने येतो त्याची आदित्यने माहिती काढली होती. त्या दिवशी रात्री विशाल घराच्या दिशेने जात असताना DSK रोड धायरी फाट्याजवळ रवींद्र वरपे यांच्या घरासमोर आदित्य उमाप आणि त्याचे मित्र दबा धरून बसले होते. विशालची गाडी जवळ येताच त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. लाकडी बॅटने डोक्यावर, मानेवर, शरीरावर सपासप मारण्यास सुरुवात केली. त्या तिघाने एवढ्या जोरामध्ये बॅटने मारहाण केली की त्या बॅटचे 5 तुकडे पडले होते. त्याला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये टाकून ते पसार झाले. त्यानंतर कोणीतरी व्यक्तीने 108 100 नंबरला फोन करून कळवले. ॲम्ब्युलन्स आली आणि तत्काळ जखमी विशालला औषधोपचारासाठी सिंहगड हॉस्पिटल नांदेड सिटी येथे नेण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी तिथे पडलेला फोन ताब्यात घेतला. विशाल रात्रीचे 10 वाजून गेलेले तरी घरी अजून कसा परत आला नाही म्हणून त्याच्या आईने त्याच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळेस तो फोन सिंहगड हॉस्पिटलमध्ये असलेल्या पोलिसांनी उचलला. त्यांनी सांगितले की तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे. त्याला सिंहगड हॉस्पिटल नांदेड सिटी येथे औषध उपचाराकामी आणलेले आहे. हे समजताच विशालच्या घरची सर्व मंडळी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. परंतु तोपर्यंत विशाल गतप्राण झालेला होता. विशालच्या घरच्या मंडळींची भेट घेतल्यानंतर त्याचा भाऊ प्रथमेश याच्याकडे पोलिसांनी माहिती घेतली. तेव्हा प्रथमेशने सांगितले की आपल्या मामाच्या मुलीची छेड आदित्य उमाप काढत होता. त्याबद्दल मामीने सांगितल्यावर विशालने आदित्यला तिचा नाच सोड असे सांगितले. परंतु आदित्यने शिवीगाळ केल्यामुळे माझा संशय आदित्य उमापवर आहे. त्यानुसार प्रथमेशची रितसर फिर्याद नोंदवून घेतली आणि पुढील तपास सुरू केला. तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नांदेड सिटी पोलीस स्टेशनला विशालच्या खून प्रकरणी 56/2026 भारतीय न्याय संहिता कलम 301 प्रमाणे नोंदवला. पुढील तपासाला सुरुवात केली. तेथील परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषणाची माहिती काढून तसेच खबऱ्यामार्फत माहिती काढण्यात आली. त्यावेळी आदित्यबरोबर अभिषेक आणि चंद्रमोहन हे घटनास्थळावरून एका हॉटेलला गेले. तेथे दारू पिले, चायनीज खाल्ले आणि एका ओळखीच्या रिक्षाने हडपसरला निघून गेले. तेथून ते केज आणि बीड परिसरामध्ये गेले. मात्र नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार भोस यांनी 2 तपास पथके तयार केली. एक पुण्यामध्ये तर दुसरे बीड येथे पाठवले. त्यावेळी पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, शिवाजी क्षीरसागर, निलेश खांबे यांनी गोपनीय खबऱ्यांकडून माहिती मिळाली. हडपसर परिसरामध्ये त्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोड, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, ACP अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार बोस आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.